ISO मानांकन मिळालेल्या अकोला महावितरण विभागाचा भोंगळ कारभार वारंवार चव्हाट्यावर येत आहे। लोड शेडिंग आणि वारा पाऊस नसतानाही जुनं शहरातील गुलजारपुरा भागातील वीज पुरवठा बंद चालू होत असल्यानं नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये बिघाड झाला आहे। गुलजारपुरा भागातील स्थानिक रहिवासी लोड शेडिंग नसताना किंवा वारा पाणी नसताना वीज बंद आणि चालू होत असल्यानं कमालीचा मनस्ताप सहन करत आहेत। महावितरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा फॉल्ट भीमनगर डीपीवरून होत असल्यानं ते दुरुस्ती होईपर्यंत तात्पुरती वीज दुसऱ्या डीपीवरून पुरवठा केला जात आहे। त्यामुळे दुरुस्ती झाली की दिलेली वीज तात्पुरती बंद करून दुरुस्त केलेल्या डीपीवरून दिल्या जात असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट झालं। त्यामुळे ती 5 ते 10 मिनिटं वीज खंडित होत आहे। महावितरण विभागाचा हा भोंगळ कारभार नागरिकांना महागात पडतोय, कारण त्यांची महागडी उपकरणं मात्र यामुळे खराब होत आहे। महावितरणाला नुकतंच ISO नामांकन मिळालं आहे, आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।